Hello everyone, this is Dr. Deepti here and welcome to my YouTube channel Engineering Disha with Dr. Deepti. तर आज तुम्हाला सगळ्यांना तुमचं अलॉटेड कॉलेज हे कळालेलं आहे. म्हणजेच काय MHT CET थ्रू तुम्हाला राऊंड 1 चा आउटपुट दिसणार आहे. म्हणजेच अलॉटमेंट लेटर जे तुमच्यासाठी तुम्ही वाट पाहत होता ते तुम्हाला आज तुमचं रिझल्ट कळणार आहे. तर अलॉट झाल्यावर त्या अलॉटेड कॉलेजचं काय करायचं त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मी तुम्हाला एक इमेज शेअर करते. आपल्याला कुठलंही कॉलेज अलॉट झाल्यावर काय होतंय ते तुम्हाला मी ह्या 3 स्टेप्स मध्ये सांगणार आहे. म्हणजेच राऊंड 1 मध्ये सीट अलॉट झालेला आहे. आता त्या सीट अलॉटेड सोबत तुम्हाला काय करायचंय? पहिला ऑप्शन, तर लक्षात घ्या, पहिला ऑप्शन अलॉटेड ऍज पर द प्रिफरन्स, दॅट इज फर्स्ट प्रिफरन्स ऑटो फ्रीज. तुम्हाला जे अलॉटेड कॉलेज असेल त्याच्या पुढे तुमचा अलॉटेड प्रिफरन्स नंबर पण दिलेला असेल. त्या प्रिफरन्स नंबर जर पहिलाच ऑप्शन असेल, म्हणजेच तुम्ही पहिला ऑप्शन टाकला कॉलेज नंबर एक्स आणि तो एक्स कॉलेजमध्ये तुमचं सीट पण अलॉट झालेला असेल, तर तो होईल तुमचं ऑटो फ्रीज. मग तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स भरायचं आहे. म्हणजेच 1000 रुपये ऑनलाईन घरी बसल्या बसल्या पे करायचे आणि त्यामुळे तुम्हाला पुढच्या राऊंडला अलाउड होणार नाही. तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3, 4 आणि 5 ह्या 3 दिवसात तुम्हाला त्या अलॉटेड कॉलेजला जायचंय. ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जाऊन ऍडमिशन कन्फर्म करायचंय. तर हे झालं पहिला ऑप्शन. तो आहे पहिल्याच ऑप्शन मधला तुमचं कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं. सेकंड ऑप्शन, आता सेकंड ऑप्शन काय असू शकतो? जर का तुम्हाला जे कॉलेज भेटलं आहे तो पहिला ऑप्शन नाही, सेकंड ऑप्शन ते 300वा ऑप्शन पर्यंत कुठलाही एक नंबर असेल, तर तुम्हाला काय करायचंय? आयदर समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला 105वा कॉलेज तुम्हाला अलॉट झालेला आहे. से XYZ कॉलेजमध्ये तुम्हाला अलॉट झालाय, तो प्रिफरन्स नंबर होता 105. आता तुम्हाला ठरवायचंय की तिथे तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करायचा का नाही. जर तुम्हाला असं वाटतंय की ते कॉलेज खूप छान आहे, ब्रँचही आपल्या आवडचा भेटलंय आणि त्या कॉलेजला मी जाऊन आलेलो आहे, चांगलं आहे, काही हरकत नाही, ऍडमिशन घ्यायला काहीच हरकत नसेल, तर तुम्हाला काय करायचंय? ते आहे सेल्फ फ्रीज. म्हणजेच तुम्हाला ऑटो फ्रीज होणार नाही, तर सेल्फ फ्रीज हा बटन दाबायचा आहे. म्हणजे बघा, व्हॉट टू डू, यू शुड ऍक्सेप्ट द अलॉटेड सीट अँड पे सीट ऍक्सेप्टन्स फी ऑनलाईन मोड. म्हणजे तुम्ही घरी बसल्या बसल्या 1000 रुपये भरायचे आणि सीट ऍक्सेप्ट करायची आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही परत दुसऱ्या राऊंड पासून तुम्ही एलिजिबल होणार नाहीये, पण दुसऱ्या दिवशी जाऊन त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. तर हे झाले पहिले 2 ऑप्शन. आता सर्वात शेवटचं ऑप्शन हे तुमचा पर्याय असू शकतो. लक्ष देऊन ऐका. तुम्हाला पहिलं ऑप्शन नाही, पण सेकंड ऑप्शन ते 300 ऑप्शन मधला कुठलाही कॉलेज भेटलेला आहे. चला तर बघूया. 105 नंबरचाच कॉलेज XYZ भेटलेला आहे, पण तुम्हाला त्या कॉलेज बद्दल काही माहित नाहीये. तुम्हाला तर दुसरा कॉलेज हवा होता, ती ब्रांच नको होतीये आणि तुम्हाला वेळ पण हवाय डिसाईड करायला. मग काय करावं लागेल? तुम्हाला हे बेटरमेंटला जाण्याचा ऑप्शन आहे. म्हणजेच काय करायचं? क्लेम द अलॉटेड सीट बाय चूजिंग नॉट फ्रीज. तिथे एक बटन असेल नॉट फ्रीज, ते दाबायचं आहे आणि पे द सीट ऍक्सेप्टन्स फी. नॉट फ्रीज केलं तरी ती सीट ऍक्सेप्टन्स फी भरायची आहे. म्हणजेच 1000 रुपये भरायचं आहे, पण कुठल्याही कॉलेजला जायचं नाही. काय होणार आहे? तुम्ही सेकंड राऊंड साठी एलिजिबल राहताल, पुढच्या राऊंड साठी एलिजिबल राहताल, पण तुम्ही ती 1000 रुपये भरल्यामुळे जी काही XYZ कॉलेज तुमच्या पदरात पडलेलं आहे ते तुमच्यासाठीच राहणार आहे. पुढच्या राऊंडला गेले तरी तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये पहिल्या राऊंडला XYZ कॉलेजमध्ये भेटला असेल ते 1000 रुपयेमुळे तुमच्याकडे राहणार आहे. तुम्ही आता पुढच्या राऊंडला जाऊ शकता आणि मग परत 300 ऑप्शन भरू शकता आणि हा ऑप्शन
सर्वात पहिले दिसणार आणि मग दुसऱ्या ऑप्शन पासून तुम्ही 300व्या ऑप्शन पर्यंत तुम्हाला नवीन यादी भरू शकता. तर आलं का लक्षात? तुमच्याकडे 3 पर्याय. एक पहिला ऑप्शन असेल तर ऑटो फ्रीज, त्याच्यात काहीच करता येत नाही. दुसरं ऑप्शन सेल्फ फ्रीज, मला आवडलेलं आहे, मी फ्रीज करतो आणि मी या झंझटच्या बाहेर होणार, मी ऍडमिशन घेऊन टाकणार. तिसरं नाही, मला वाट पाहायचंय, मला दुसऱ्या राऊंडला जायचंय, मे बी त्याच्या बेटर कॉलेजमध्ये मला लागू शकते, तर पहिला ऑप्शन हा तुमच्याकडे ठेवून दुसऱ्या राऊंडला जायचं आहे. हे असे 3 पर्याय आहेत. आणि चौथा जे मी इथे दाखवलेलं नाहीये, हे पण होऊ शकतं की तुम्हाला कुठलंच कॉलेज लागू शकत नाही. अलॉटेड कॉलेज येणे, नाही लागलेला कुठलं कॉलेज, म्हणजेच काय, घाबरून जाऊ नका. तुम्हाला तुमचं बहुतेक ऑप्शन फॉर्म हे चुकीचं भरलेलं असेल, पहिला यादी तुम्ही मागच्या वर्षीचं कट ऑफ बघितलं नसेल, म्हणून तुमची यादी चुकल्यामुळे तुम्हाला कुठलंच कॉलेज अलॉट झालेलं नाहीये. तरी काही हरकत नाही, तुम्ही सेकंड राऊंडला जाऊ शकता आणि परत 300 ऑप्शन हे बदलू शकता. म्हणून ऑप्शन फॉर्म भरणं खूप महत्वाचं असतं, प्रिफरन्स नंबर हे टाकणं खूप महत्वाचं असतं. तरी देखील तुम्हाला जर अजून काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाऊट्स विचारा. आणि असेच पुढच्या राऊंडसाठी तुम्हाला व्हिडिओज ऐकायचे असतील तर नक्की माझ्या ह्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट तुमचे सगळे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर, तुमच्या कम्प्युटरवर येतील. चलो देन, ऑल द व्हेरी बेस्ट. लक्षात घ्या, तुम्हाला जर ऍडमिशन करायचं असेल तर उद्यापासून म्हणजेच 3, 4 आणि 5 तारखेपर्यंतच तुम्हाला त्या कॉलेजला जायचंय आणि ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. बाय बाय.